गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. खेडू पाठीमागे चालू केलता, पण मॅटर असं झालाय की इथनं परत सुरुवात केली. मागे काय बघायला नव्हतं विशेष. दोस्त मंडळी भेटल्यात. हर हर महादेव, हर हर महादेव. दोस्त मंडळी भेटली मित्रांनो. कुठं माहिती का? छत्रपती संभाजीनगर मध्ये. हा, आणि रात्री इथंच पाठीमागं मुक्काम केला. पाऊस आला. कुठं थांबलो होतो? ते डोंगर आहे का कुठं पलीकडे, ते थांबलो. तुम्ही कुठलं घेतलं का? आणि त्यांनी ओळखलं. ते हिडिओ बघते बघता व्हिडिओ बघतो ना कंटिन्यू. होय ना. दररोज हिडिओ. आता कुठे निघाला तुम्ही? संभाजीनगर. संभाजीनगर. हा काही त्यांची गाडी MH21 N2992 ही त्यांची गाडी आहे मित्रांनो. आणि इतकं भारी वाटलं तुम्ही भेटला बघा. मग त्यांनी मागणं थांबवलं. मस्त वाटलं, छान वाटलं. आणि आता मी काय झालं, घुसमेश्वर चाललो होतो. तर 2 देव राहिले, ओंकारेश्वर आणि घुसमेश्वर. ओंकारेश्वर करून येतो, 2 दिवसाचा विषय आहे. आणि मग म्हणलं घुसमेश्वर करून पुढे जाऊ, असं चाललंय नियोजन. चालतं. ओके ओके, चला. चहा वगैरे काही नको, आता सगळं झालंय. आता बरोबर. आता काही नको. दोस्त आलं होतं ते बी दाव, तू इन्स्टॉल काढलाय त्याचा व्हिडिओ. नाश्ता करायला थांबलो मस्त मध्ये. ते दोस्त भेटले, खूप छान वाटलं. त्यांनी ओळखलं. आणि मित्रांनो, महाग एक दोस्त भेटलो होतो, त्याच्यासाठी 1 तासभर थांबलो. ते म्हणलं जाऊ नका. बरं म्हणलं ठीक आहे बाबा, थांबलो. फक्त व्हिडिओ मध्ये घ्यावं नका म्हणला. त्यांनी स्टोरी सांगत बसला होता. मग त्याला नाही घेतलं बिचारा. जाऊ द्या, असू दे. ते जाता महाभारत काय सांगत बसू तुम्हाला, नाही काय सांगत. मग बराच वेळ थांबलो आम्ही, तासभर. परत थोडं नाश्ता पाणी, थोडं चहा पाणी झालं, जास्त काही नाही. काहीतरी खावं म्हणलं पुढे येऊन. आता लांब पुढे आलोय. खाल्ली मिसळ भाऊ. हॉटेल लय मोठं होतं. मॅटर असं झाला काय तुम्हाला, त्यांनी कुठनं आणून दिली नाही तुम्ही का, इथं बाहेर बनवली पडेल ना आणून दिली. गिराईक आहे भरपूर तसं. आणि हे रोड आहे. कुठलं कॉलेज आहे काय, स्कूल आहे, उज्ज्वला पवार. ठीक आहे, असू दे मित्रांनो. आता प्रवास 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 पण पोचतोयस. आज ओंकारेश्वरचाच निर्णय घेतला की ओंकारेश्वरच्या दिशेने जाऊ. आणि जाताना घुसणेश्वर झालं की मी एका दिवसात घरी जातोय म्हणून, फक्त दुसरं काही नाही. थोडं इथून बी ते बी 60 किलोमीटर आहे घुसणेश्वर. मग 60 जायचं आणि 60 यायचं, 120 तिथं. म्हणून म्हणलं ओंकारेश्वर करून आधी यावं, असा विषय झाला. ती दोस्त भेटला, त्यांनी 1 तास खाल्ला. त्याची बायको निघून गेली. ती म्हणला दुसरी बायको बघा. आता कुठं बघायची, ती गारानं सांगत होता. काय कुठं ना बाबा म्हणलं, अवघडच झालं. बसला हालानच. पियाला बी होता. सकाळ सकाळी लावली होती. काय म्हणलं, लय फियाने आहे, मुखच घ्यायचा. आणि मला घेऊ नका. बरं नाही घेत बाबा म्हणलं. नाही घेतला त्याला, नको. एखाद्याच्या भावना अशी खेळायला नको. ओके, चला आता पुढे. 700 रुपये, 113 रुपये भेटे छत्रपती. पेट्रोल टाकून लांब पुढे आलो. नागपूर हवे. 2 व्हीलर, रिक्षा, बैलगाडी काहीच चलत नाही. ते हायवे वळडून पुन्हा एमपीत प्रवेश करायचा आहे. एमपीत इथनं परत 200 किलोमीटर जायचं आणि 200 यायचं. म्हणजे बघा, 300, सॉरी 300. काय 1 दिवस, हे 1 दिवस. असा खेळ आहे मित्रांनो. असू द्या, पण बोललो होतो, शब्द दिलता महादेवाला. महादेव परीक्षा घेत असेल उलट सुलट करून. काहीच अडचण नाही, पुरं करू आपण. चला आता पुढच्या दिशेने. आता थोड्याच वेळात पुन्हा एमपीत प्रवेश होईल महाराष्ट्रातून. परत 3 दिवस महाराष्ट्रात गेलं. परत आता मध्य प्रदेश मध्ये 1 दिवस. ओके, चेअर मित्रांनो. सोनारी अजून 180 किलोमीटर आहे. 250 किलोमीटर होतं. आणि इकडं आलं ते बरंच झालं मित्रांनो. का माहिती का, इकडला परिसर बरंच तालुका जिल्हा मी हिंडलो. म्हणजे सकाळनं बऱ्यापैकी. म्हणजे इकडले शेतकरी हो का, पेरण्या झाल्यात. काही जणांनी मल्चिंग केलंय असंही. आणि विषय काय आहे तर,
पेरण्या झाल्यात पण पाऊस कुठंही नाही. उगं थोडं चिकचिक झाली होती नॉर्मल. ह्या गवतावून अंदाज घ्या. म्हणजे आता जो जो स छत्रपती संभाजीनगरपासून मी 150 किलोमीटर पुढं आलोय, पण नाही पाऊस हा विषय नाही अजिबात. असं आहे. चला आता गाडी चालवतो. जास्त आता काही शूटिंग परवास परवास आज काही कुठला देव नाही किंवा काय नाही. असं पण बघताय तरी बी बोलू पोचल्यावर जरा. लय मोठा करत नाही व्हिडिओ, राखून मुक्ताईनगर राहिले. मुक्ताईनगर मार्गे जातोय इथून. थोडं राहिले तरी अंतर बरेच नाही. गाव गर्दी घर बघायला चालते ते. काय चला आता पुढं काय विशेष वाटलं तर धावतो. मुक्ताईनगर मध्ये पोचलो तरी. अयो मित्रांनो काय झालं, जसा दिवस मावायला अंधार पडलाय. आता फक्त राहिले 28 किलोमीटर, तरी 10 किलोमीटर कसा बसा मी आलो. मी आता ओंकारेश्वर देवबी परीक्षा असं घेतोय ना. पाऊस चालू आहे, थांबा आधी धावतो सिच्युएशन बघा. बघा बघा आपली महिना कारका थांबल्यात बाहेर. एक ढाबा होता तिथे थांबलो. अजून बी चिकचिक बंदच नाही म्हणजे बाबा. पडेल तुम्हाला बाहेर पाण्यावर अंदाज तुम्हाला कळत असेल. चिकचिक चालली बाहेर. ते पडेल इथं तुम्हीच नाही का, ते पडेल गेले. त्याला म्हणजे ये बाबा. जेवण बिवण केलं. लाईट बी गेलती, चार्जिंग बी नव्हता फोन माझा. 5 वाजता स्विच ऑफ झाला होता फोन. तर नशीब हे दुसरा फोन चार्जिंग होता, थोडा फोन तरी लावा येत होता. त्याच्यात बी पण 2% राहिलेत आता. आता किती वाजलेत बघा. आज किती तारीख आहे, 10:30. इथं दिसत असेल नेण्याचा फोटो. हा बुधवार 1 तारीख आहे. हो काय होतं त्यांना म्हणलं मला झोपून द्या इथं, माझ्याकडे सगळं आहे सामान, रग बीग आहे सगळं आहे. ते म्हणले हॉटेल आता थोड्या वेळाने गर्दी कमी होईल. सगळी जेवली गेली, सगळी 10:30 वाजून गेलं. अजून अर्धा तास थांबू आणि मग झोपू. ठीक आहे 11च्या पुढे म्हणल्यात. बरं ठीक आहे असं तर बसतो आता एडिटिंग करतो आणि सकाळ सोडून देतो 7ला. तर तुम्ही बघचाल रोज आता ठरवलंय उद्यापासून. आज 1 तारीख आहे, उशीर नाही करायला. लय लाबाडी झाली, लय लांड्या लाबाडी झाल्या. काय ते मला सांगायचंय म्हणजे कशामुळं तर लोडिंगला 4-4, 5-5 तास लागतात इथं. संध्याकाळी 11 लावला तरी कधी कधी आणि बारीक करीन व्हिडिओ. लय मोठं करत नाही, बारीक करतो. 10-15 मिनिटापर्यंत लोडिंग फास्ट होतोय. मोठा लोडिंग वायफाय नाही हो, वायफाय असलेलं फास्ट होतं. मग हे मोबाईलच्या कार्डावर लोडिंगच व्हाय नाही. दिवस दिवस चार्जिंग स्क्रीन बी चालू ठेवावं लागते. मेटर झालाय असा, त्याच्यामुळं लोडिंगला लय प्रॉब्लेम येतोय. झोपू त्याचीच बाज घेतो इथली कुठल्या तरी. धावतो ते बी थांबा तुम्हाला. आता पावसामुळे पुढे बी 28 किलोमीटर, थोडं 30 किलोमीटर म्हणजे तिथं बी म्हणते डोंगर आणि काय दरी. कुठं थांबून हॉटेल गावतंय का नाही, 500 आणि 400 रूम देतात का नाही काय माहित नाही. मग हॉटेल होते, जेवण केलं इथे 130 रुपये गेलं. जीव झाला तर जॉईन केलं, इडिट बिट करून लोडिंगला टाकतो. पण इथं बी नेटवर्क लयच कमी, जंगल आहे. बस चालतं एकच काडी, एक काडी म्हणजे मला नाही वाटत लोडिंग होईल. उद्या दुपारीच बहुतेक होईल असं वाटतंय. या सो जाऊ. ओके चल. ओके बर ओके बाय बाय बाय. आणि काय झालं इथं झोपलोय आता असं नाही. हे हॉटेल आहे आता, कोण नाही हॉटेलात. हॉटेलातली गिरायक गेली सगळी. गिरायक गेले आता 11:30च्या पुढे झोपायला काही अडचण नाही. असं आहे ना. आलती परत एक ट्रक येतं का बाबा मग. असं आहे ना. आणि मित्रांनो खूप साथ दिली. थोडा आता आजचे दिवस बी आता काय असू द्या. उद्याच्याला आता काय करतो, नाही ओंकारेश्वरचं दर्शन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये स्टार्ट तिथूनच करतो.
आता हे काय 30 किलोमीटरचा प्रवास काही स्टार्ट करत नाही का इथलं जाऊ नाही काय धावायची गरज जिथं एंड झाला ते पुढे जाऊन चालू केलं तरी मला वाटतं मग तसंच कराय बघतो कधी कधी. आज बी सकाळी मग काय झालं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं मुक्काम कुठे केला. मग स्टार्ट थोडी पुढे केली ती पण परत ती माणसं भेटल्यावर स्टार्ट तिथूनच केली आणि लय फोन बी येतात सॉरी बरं का तुम्हाला खरं सांगा चार्जिंग बी नाही फोनवर बी बोलावं लागतं इरबय गाडी चालवावं लागते आणि ते व्हॉट्सअप तर बघायच व्हाय नाही बरेच जण म्हणते रिप्लाय देत नाही व्हॉट्सअपला. पण विषय असा आहे की उघडूनच बघता हे नाही आणि 1000-1500 ग्रुपला ऍड केलंय माझ्या दोन्ही नंबरला प्रत्येक ग्रुपमध्ये. ती काय कायांचे मेसेज ज्यांनी केलेत त्यांचं खाली दाबल्यात इथं. काही काही जण म्हणतात मेसेज बघा नाही फोन करते फोन करा की डायरेक्ट मग उचलतोय उचलायचा प्रयत्न करतोय. कधी कधी दिवस गाडी चालवत असल्यावर मिस होतं पण असं थांबलो कुठं काय तर उचलतो परत माघारी बी लावतो मी 2-3 वेळा फोन आलेला असतात कोणाचं काय कधी कधी मेसेज बी बघणं होत नाही असा विषय होतो या. थोडं समजून घ्या झाला. आणि मित्रांनो आज किती तारीख आहे 1 तारीख आहे आता आता आजचा मुक्काम इथं झाला उद्या 1 झाली 2 आणि 3 संपला विषय 2च मुक्काम. उद्या इथनं दर्शन घेऊन पुढे जायचंय सकाळ पहाटे घालतो इथनं आता पुसतो पार पहाटे 6ला तर तिथं ओंकारेश्वर हा ओम नम शिवाय हर हर महादेव करतो. उद्याचा मुक्काम होईल कुठतरी परवा दिवसा म्हणजे 2 मुक्काम आहेत अजून 4 ते 5 तारखेला घरी होईल इकडे तिकडे पाऊस आला तर मग गोंधळ अजून तर पाऊस चालू आहे तुम्हाला आवाज आता येणार नाही पण रफ चालू आहे तिकडे काय येणार नाही तर तुम्ही आवाज व्हॉइस बंद केलंय ना तिकडे पाऊस चालू आहे खरंच चाललाय. चला एडिट करतो आणि पाठवतो. थँक्यू सगळेजण लाईक करताय कमेंट करताय सपोर्ट करताय आणि बघताय ती एक लय बरं वाटतंय. झोप आली हो इरब गाडी चालवायची दमून जाते जीव बारीक झालाय पण काय हे जीवनातली एकदा ट्रिप अभि नाही तो कभी नाही खरंच म्हणजे तब्येत बी बारीक झाली तुम्ही तर बघताय दाढी मिशा व्हायला लागली नशीब आता सगळं टाकल्यावर केस यायला लागले तर असं नाही. तुम्ही साध्य फक्त बघा रोज व्हिडिओ यात्रा संपल्यावर बी बघणार का नाही काय माहिती काही विसरून जात आहे घरी गेलं की. पालखी आली पण परत पालखीला जायचंय पालखीचं बी बघ चाल पालखीलाही भारी जावी मी नक्की जावे ना असं द्या करतोय आता थोडं देवाचाच विषय सगळा एवढं 2-3 महिने देवासाठी दिल्यात थोडं हॉटेल टाकलं आता ते दिलंय पार्टनरला आपला काही संबंध नाही त्यांना म्हणलं तुम्हीच घ्या तुम्हीच करा मला काही रुपया सुद्धा नको. लय पाप झालं चूक झाली माझ्याकडून हॉटेल टाकून त्यात व्हेज नॉनव्हेज व्हेज बी होतं पण नॉनव्हेज बी होतं नको वाटलं ह्या काही गोष्टी जाऊन देतात असं. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. 4 मिनिटं मी इथंच खाल्ली मोकार खाल्ली पण जी आहे ती रिअलिटी रोज रूम मध्ये बी नाही. आता मध्ये एक हुकावलं पंपावरच एक दिवशी झोपलो होतो तर मला वाटत असं रूम मध्ये दादा झोपतोय पण नाही जसं सिच्युएशन असेल तसं काही अडचण नाही आपल्याला आपण काही करू शकतो कसं झोपू शकतो. ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आपल्याकडे सगळ्या सरदम असल्यामुळं काय टेन्शन नाही जिथं थांबल तिथं बी आपण आराम करू शकतो हा विषय ना. चालतंय बाय बाय.